नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी रेसिपी बनवणार आहे छोले. याआधी मी रेसिपी छोलेची टाकलेली आहे, पण मी मागे एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी पदार्थामध्ये बरेच चेंजेस करत असते, मसाल्यांमध्ये, चवीमध्ये, कलरमध्ये दिसणाऱ्या. तर ह्यावरून मी इथे छोलेची रेसिपी माझ्याकडे मी घरी बनवून खाल्ली आणि त्यानंतर मला वाटलं की ही रेसिपी खूप छान झालेली आहे, तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून आज मी ती रेसिपी इथे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे हे बघा, छोले मी छान इथे शिजवून घेतलेले आहे, कुकरला लावलेले नाहीये. एकदम छान आपले शिजलेले आहेत. मस्त मी कमी गॅसवरती छोले शिजवून घेतलेले आहे. व्यवस्थित मी अर्ध इथे पातेलं पाणी घातलेलं होतं आणि त्यामध्ये मी छोले बुडल्यानंतर एवढं वरती एवढं पाणी मी इथे घातलेलं होतं आणि परत मला इथे पाणी घालायचं काम पडलं नाही. आणि कमी गॅसवरती मी गरम पाणी झाल्यानंतर चणे याच्यामध्ये हे भिजलेले चणे टाकले आणि नंतर मी त्याच्यावरती मी झाकण ठेवून आणि कमी गॅसवरती छोले शिजत राहिले मस्त. त्यात माझे दुसरे कामं झाले, तर ह्याच्यासाठी मला घाई कुकर वगैरे लावायची गरज पडली नाही. तर ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ह्या पद्धतीने नक्की करून बघा. पदार्थ खूप छान होतो, वेगळी चव येते आणि आपण चवीने खाणारे प्राणी आहोत, त्यामुळे जर वेळ असेल तर नक्की मातीचे भांडे किंवा त्यात बनवलेले पदार्थ खरंच एकदा ट्राय करा. आपण ह्या गोष्टी सहज करू शकतो. नंतर अगोदर आपल्याला त्रासदायक वाटतं की भांडी वापरायला खूप नाजूक आहे, हे घासायला खूप नाजूक आहे, ह्याला सुकवून ठेवावं लागतं, ह्याची काळजी घ्यावी लागते. पण खरं सांगू का, एकदा ह्यातला पदार्थ आपण खाल्ला ना की आपल्याला आपोआप हे सगळे कामं आपण करत जातो. तर हे छोले शिजता अर्ध्यापेक्षा जास्त छोले शिजल्यानंतर मी इथे एक कांदा साल काढून आणि एक मिडियम साईजचा कांदा मी इथे याच्यामध्ये शिजायला टाकलेला. पूर्ण छान तो शिजलेला आहे कांदा. तर हे मी एका डिश मध्ये बाहेर काढून घेणार आहे आणि एक टोमॅटो पण मी तसंच त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी तिथे टाकलेला आहे एक बटाटा. तर ह्याच्यामध्ये बटाटा पण खूप छान लागतो, ऑप्शनल आहे पण टाकून बघा, त्याची चव खरंच खूप छान लागते. तर आज आपण हे एकदम छान वेगळ्या छोलेची आपण ग्रेव्ही म्हणा तुम्ही किंवा भाजी म्हणू शकता, आपण इथे करणार आहे. थोडासा रस्सा आपल्याला तिथे करायचा आहे. तर बटाटा पण मी अख्खा इथे सोलून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो आपण याच्यामध्ये छान शिजवून घेतलेला आहे. हे बघा, अलगद ह्याच्या टोमॅटोची साल आपली निघते. तर आता आपण इथे मसाले कुठले कुठले घेतलेले आहेत ते बघूया. 2 टीस्पून मी घेतलेला आहे इथे धणे, 2 टीस्पून इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, 1 टीस्पून इथे घेतलेले आहे तीळ मी, इथे एक मोठी विलायची घेतलेली आहे, इथे चक्री फूल घेतलेलं आहे 2, हे असे गोलाकार हे अर्धे अर्धे आहेत ते, म्हणजे 1 चक्री फूल आहे मग घेतलेलं आहे 4. हे बघा, हे असं फळ असतं, याच्यामध्ये बी पण असते. आणि 5 ते 6 मी इथे लवंग घेतलेले आहेत आणि 5-6 इथे मी घेतलेले आहेत काळी मिरी. हे आपले खडे मसाले आहेत. आणि इथे 5-7 मी घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या सोलून आणि 7-8 इथे 7-8-10 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट मिरची आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. आणि इथं 2 इंच मी हा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर हे आलं घरामध्ये पडून पडून अगदी सुकून गेलं होतं, चिरमटून गेलं होतं, असं बारीक झालं होतं. पण हे आलं 1 महिना 6 दिवस हे आल्याला झालेले आहेत. आज हे शेवटचं आलं मी इथे वापरते. वाटीभर आलं हे असं सुकून गेलं होतं माझ्याकडून, लक्षात नाही आलं माझ्या आणि मी ते ठेवायला विसरले व्यवस्थित. तर ते सुकून गेलं आणि त्यानंतर मी ते फेकलं नाही. ते कशा पद्धतीने मी हे आलं 1 महिना 6 दिवस टिकवलं तर याची मी व्हिडिओ बनवलेली आहे, तर ती व्हिडिओ नक्की बघा. तर हे आलं आता मी हे शेवटचं आलं इथे वापरणार आहे. सुकल्यानंतर आलं फेकू नका, आलं ताजं आणि जसं तसं आलं हे राहू शकतं. 1 महिना 1 महिन्यापेक्षा जास्तही राहू शकतं, पण मी 1 महिना 6 दिवस हे आलं वापरते म्हणून मी तुम्हाला तेवढं टाइम इथे सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे खडे मसाले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि इथे खोबरं घेतलेलं आहे मी, टीस्पूननी म्हटलं तर 4 टीस्पून आहे. हे ओलं खोबरं आहे, सुकं खोबरं नाहीये. तर आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला एका भांड्यामध्ये आपण हे छोले काढून घेणार आहे, कारण आपल्याला ह्याच भांड्यामध्ये फोडणी घालायची आहे. इथे आपलं पातेलं गरम झालेलं आहे. हे बघा, 1 टीस्पून फक्त मी इथे तेल घातलेलं आहे. इथे मला आता एक खडे मसाले आपले इथे घालून घ्यायचे, थोडेसे भाजून घ्यायचे. थोडीशी मी ही मोठी विलायची आहे, मसाला विलायची, तिथे फोडून घेतलेली आहे. खडे मसाले टाकले, आपले धणे टाकलेले आहे. इथे आपण टाकून घ्यायचे
आपली चण्याची डाळ. रोजचं जेवण मी या भांड्यांमध्ये करते. छोट्या मोठ्या साईजचे मी हे पातेले घेतलेले आहे. तर मला तरी आवडतं की साफ करणं किंवा बाकीचे ते दोन गोष्टी जरी वाढत असलं तरी ते मी खूप आनंदाने करते, कारण ह्यातलं जेवण मी खाल्लं मला खरंच ते खूप आवडलं. तर सगळीकडे हे भांडे अवेलेबल आहेत, बघा, खरेदी करा, घ्या. आणि वेळ असेल तेव्हा तेव्हा तरी, आपल्याला रोज दैनंदिन याच्यामध्ये जमत नाही. नोकरीवाले असतात बायका वगैरे, घरात सगळे जाणारे जॉबला, तर एवढं जमत नाही. तर जेव्हा केव्हा सुट्टी असेल तेव्हाही तुम्ही युज करू शकता. तर इथे मी आता तीळ घालून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. आणि खोबरं पण आपल्याला आता पूर्णपणे मी बंद केलेलं आहे, कारण आपलं पातेलं गरम आहे आणि राहिलेला मसाला आपल्या आता गरम पातेल्यामध्ये छान भाजला जाणार आहे. हे बघा, केव्हाच आपण गॅस बंद केलेला आहे, पण पातेलं गरम आहे. मस्त आपल्या इथे मसाला खमंग भाजलेला आहे. तर आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि मिक्सर मध्ये आपण हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे मी संपूर्ण मसाला आपला काढून घेतलेला आहे. तर आता इथे मी तेल घालून घेणार आहे, कारण आपलं वाटण होईपर्यंत आपलं तेलही गरम होणार आहे. तर इथे मी आता 2 चमचे तेल घातलेले. इथे मी मसाले काढून घेतलेले आहे. आलं आणि लसूण इथे मी घातलेलं आहे आणि आपल्याला इथे घालायचे आहे आता कोथिंबिरीची पेस्ट. माझ्याकडे मी कोथिंबिरीचे जोडे आणले 1-2 असे मोठाले, की त्याच्या ज्या मागच्या काड्या असतात तर त्या मी पोळ्या आणि त्याची एकदम अशी पेस्ट करून ठेवते, कारण त्या जास्त प्रमाणात असल्यामुळे व्यवस्थित पेस्ट करता येते. तर ही मी 1.5 चमचा घेणार आहे या वाटणामध्ये. आणि आपल्याला आता हे वाटण व्यवस्थित वाटायचं आहे. या वाटणामध्ये आपल्याला आता हा जो कांदा आहे आपण घेतलेला, हे बघा पूर्ण नरम झालेला आहे कांदा, थंडगार करून घेतलेला आहे आणि पूर्ण आतपर्यंत मस्त हा कांदा व्यवस्थित आपला शिजून निघालेला आहे. आणि इथे आता आपल्याला हे टोमॅटो पण ह्याच्यामध्ये वाटणात घ्यायचं आहे. बघा, वरची साल संपूर्ण निघालेली आहे. तर हाही आपल्याला इथे टोमॅटो वाटून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला पेस्ट करायची आहे. इथे आपलं वाटण तयार आहे. वाटण आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे, जाड ठेवायचं नाहीये. तर आता इकडे आपलं तेलही गरम झालं असणार आहे. हा जो बटाटा आहे तर आपण हा व्यवस्थित आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे. एकदम बारीक तुकडे मी याचे करणार नाहीये, मीडियम आपल्याला तुकडे ठेवायचे आहेत. व्यवस्थित कापून झालेले फोडणी द्यायची आपल्याला. आता आपलं इथे गरम झालेलं आहे, वाटण आपल्याला इथे टाकून घ्यायचंय. वाटण आपल्याला इथे एकदम मीडियम गॅसवरती पण एकदम मस्त वास सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आता 2 चिमटे टाकायचा आहे हिंग, 1/2 टीस्पून इथे हळद घालणार आहे. आता आपल्याला थोडस पाणी घालायचं इथे. पाणी घालून आपल्याला थोडस शिजवून घ्यायचं आहे मसाला. थोडं पाणी घालायचंय. 1 मिनिटभर आपल्याला मसाला शिजवायचा आहे. आपला मसाला व्यवस्थित आपण इथे 1 मिनिटभर शिजवून घेतलेला आहे. आपल्याला बटाटे घालून घ्यायचे. बारीक आपलं वाटण करायचं आहे. याचा एवढा मोठा तवंग आला म्हणजे भाजी चांगली होते असं मुळीच नाहीये. आपले मसाले जर व्यवस्थित तुमचे असतील तर भाजीची चव अप्रतिम होते. तिथे तेलाचा काही संबंध येत नाही. इथे आपल्याला आता उकडून घेतलेले आपले काबुली चणे आहेत, तर ते आपण इथे टाकलेले आहेत. आपल्याला व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे. एकदम खूप जास्तही पाणी मला करायचं नाहीये, कारण एकदम रस्सा करायचा नाहीये आणि खूप घट्टही करायचं नाहीये. मिडियम ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर सध्या आता भरपूर घट्ट आहे, असं पाणी इथे घालणार आहे. तर याच भांड्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते आणि सगळीकडनं व्यवस्थित एक उकळी आपल्याला याला घ्यायची आहे. इथे चवीपुरतं मीठ घालून घेते मी, कारण आपण चणे शिजवले तेव्हा मी मीठ घातलेलं नव्हतं. तुम्ही जर तेव्हा मीठ घालत असाल तर मग भाजी बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या भाजीचं किती आहे, मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणात, त्यानुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर याच्यावरती मी आता झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथे खळखळून उकळी घ्यायची आहे. तोपर्यंत आता इथे मला माझ्या छान गोड नातीसाठी छोले बनवायचे आहेत फिक्के. तर त्याचं पण आपल्याला इथे वाटण करायचं आहे. तर ते वाटण कुठलं आहे ते आपण इथे बघूया. आलूची मला भाजी बनवायची आहे छोलेची. तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर पेस्ट घेतलेली 1 चमचा, 2 चमचे इथे मी ओलं खोबरं, 3 लसणाच्या पाकळ्या आहेत इथे आणि इथे अर्धा टीस्पून घेणार आहे मी राई.
तर हे व्यवस्थित मला इथे बारीक वाटून घ्यायचंय. छोटा अर्धा चमचा आहे तो. इथे बघा व्यवस्थित मी हे वाटण करून घेतलेलं आहे. वाटण कमी होतं म्हणून पाणी थोडंसं जास्त घालून मी इथे वाटण ही वाटून घेतलेलं आहे. आता भाजीला आदूच्या फोडणी द्यायची आहे. एकीकडे आपले छोले उकळत आहेत तोपर्यंत आता आपण आदवीची भाजी करून घेऊ. पातेलं मी इथे ठेवलेलं आहे छोटस. आणि आता इथे मला 2 टीस्पून तेल घातलेलं आहे मी. असे छोले असतील किंवा डाळींचे प्रकार असतील तर ते वेगवेगळे बनवले तर ती खूप आवडीने खाते. तेल आपलं गरम झालेलं आहे कडकडीत. तर आता हे थोडं वाटण आपलं पातळ आहे त्यामुळे थोडस सावकाश आपल्याला इथे टाकायचंय. व्यवस्थित आपल्याला हे वाटण इथं परतून घ्यायचंय. आदवीला ना माझ्या राईनं तोंडात गेली तर आवडत नाही, ती काढून टाकते लगेच, म्हणून मी राई वाटणामध्ये घेत असते. 2 चिमटी मी इथे हिंग घेतलेला आहे आणि अगदी 2 चिमटी इथे फक्त हळद घेणार आहे आणि हे आपल्याला इथे मिक्स करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण मी इथे वाटणामध्येच घालणार आहे. आता आपल्याला इथे शिजवून घेतलेले आपले तिचे वेगळे मी काढून ठेवले होते थोडेसे 4-5 बटाट्याचे तुकडे आणि आपले शिजलेले चणे मी बाजूला काढून ठेवलेले होते. ती खूप आवडीने हे छोले खात असते. इथे आपले छोल्यांना छान उकळी आलेली आहे. इथे आता आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. कुठे तवंग आलेला आपल्या भाजीवरती छोल्यांवरती दिसत नाही, कलर वेगळा दिसतो आणि चव तर खरंच बनवून बघा, खाऊन बघा, अप्रतिम आहे. इथे आपले छोले तयार झालेले आहे. वेगळ्या चवीचे आदूचे छोले पण इथे तयार झालेले आहे. मस्त उकळी आलेली आहे. चला आजची इथे छोल्यांची रेसिपी आपली झालेली आहे. कलर वेगळा आहे आणि चवही खरंच सांगते याआधी मी केलेले आहेत, खूप छान आहे आणि कुठेही याच्यावरती आपल्याला बोटभर तेलाचा तवंग नाहीये. भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीवर, चपातीवर, कशाबरोबरही हे छोले अप्रतिम टेस्ट आहे या छोल्यांना. तर नक्की करून बघा, कारण आपण छोले म्हटले की आपल्या डोळ्याच्या समोर लाल बुंद कलर एवढा मोठी आपली तेलाचा तवंग असतो. तर हे छोले नक्की ट्राय करा. आणि हे आहेत छोले माझ्या इटुकल्या पिटुकल्या गोड नातीसाठी बनवलेले, तर ती खूप आवडीने खाणार आहे. तर हे छोटस वाटण करून मी जे छोले बनवले नक्की करून बघा, मुलं खूप आवडीने खातात आणि ह्या गोष्टी मुलांच्या शरीरासाठी गरजेच्या आहे. भरपूर सारं प्रोटीन इथे या छोल्यांमध्ये आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय. आणि हो, तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि माझ्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपीजची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर त्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.